संसार आहे, माझा संसार आहे. आता नीट ऐक एक गोष्ट. तर हे काय हे गोष्टी ना मोजवल्या नाही पाहिजे की नाही, याचा अर्थ असं मी काहीच बोललो नाहीये. बाप, त्या गोष्टीचा हर्ट होत असेल तर मी यापुढे काहीच बोलणार नाही. मला तर वाटतं मी ब्लॉगच नको करायला. खरं तर मी जर बोलतो, मस्ती करतो, तुला त्या गोष्टीचं हर्ट होतं तर मग ब्लॉग तू बोलशील तसं आपण शूट करूया. वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आणि आजचा दिवस काय बनवते कोमल तू आज? मी आज बनवत आहे छोले आणि आज आपण करणार आहोत खूप धमाल मस्ती. यस, कारण काल मी रिक्वेस्ट केलेली छोले बनवायला. सो मॅडम आज छोले बनवत आहेत. कारण काय वगैरे सगळ्या गोष्टी मी सांगेलच. सो आपण जो व्लॉग आहे तो आधी स्टार्ट करूया. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या युट्यूब चॅनल. डेली बिर्याणी आणि डेली खिचडी भात आणि आलाच बिर्याणीवरती कढी आणि अजून काय होतं, कढी वगैरे या सगळ्या गोष्टी खाऊन मला, बेसन या सगळ्या गोष्टी खाऊन मला आलेला कंटाळा. तो मी कोमलला बोललो की या जगामध्ये ना, या दुनियामध्ये अजून सुद्धा भाजीपाला वगैरे जे आहे जे मी खातो, म्हणजेच कडधान्य A to Z ऑल ओव्हर कडधान्य मी खातो. सो मॅडमला माझी रिक्वेस्ट केली मी आणि दाखव मॅडमनी आज इथे छोले बनवायला घेतलेत. मिक्स कडधान्य सुद्धा मी सांगितलेले का, कारण मी कडधान्य खातो कोमल. मिसळ का उसळ? यस, मिसळ. विषय झालाय, मला कोमलनी सांगितलेलं की टॅटू काढू नकोस, कारण तुला परत जो इन्फेक्शन आहे झालेला, मला फोड्या बारीक फोड्या ज्या आलेल्या ते परत येतील आणि थोड्याफार फोड्या उरलेल्या म्हणजे परत आलेल्या त्या फोड्या. त्यांचं आगमन झालंय आता फायनली. सो फायनली त्यांचं आगमन झालंय, बघू शकता तुम्ही. तो दिसत असेल बारीक. सो बॉब सिरियसली सांग, मी तुला किती वेळा बोलले की खूपदा बोलली मला तू नको काढू. आणि मी जे बोलते ना ते होतं आणि मग नंतर हा पस्ता होता. नंतर ऍक्च्युअली मला वाटलं की झालंय, पूर्ण गेलंय. पण काय झालं, जी सुई आहे त्या फोडांवर लागली आणि तीच सुई दुसरीकडे सुद्धा गेली, तर त्याच्याने जास्त पसरलं. आणि याच्यात काय टॅटू आर्टिस्टची चुकी नाहीये. ते माझी जी अलर्जी होती ती गेली नव्हती आणि त्याच्यावरतीच मी उंगल्या गेल्या. काय समजत नाही मला. आता मला परत त्रास आहे. माझ्याच हाताने केलं. तुम्ही सुद्धा खूप कमेंट्स केलेले की अरे दादा तुला झालंय तर परत नको करू. पण ऍक्च्युली मी काय केलं माहितीये का, माझा जो हा हात आहे ना, हा हात थोडासा बँडनी घाण झालेला, चांगला नव्हता वाटत. तर मला वाटलं की एवढं भरू आणि थोडंसं चांगलं करू. चांगलं करण्याच्या नादात थोडंसं झालंय, पण ठीक आहे. मी नाही येतो तुझ्यासोबत. माझी काळजी घ्यायला तो नाही, त्या कारणाने बोलतो मला दुसरी बायको पाहिजे. अरे बाबा, एकच रट लावून ठेवली दुसरी बायको. ये शब्द ही अपने आप में बहुत डरावना है. अच्छों को ये हिला देता. आता तू नाही काळजी घ्यायला, कोणी असेल तर डीएम करा जी माझी काळजी घेईल. सगळे तुला भाऊ मानतात आणि भाऊजी मानतात. सगळ्यांना माहिती आहे तुझं लग्न झालेलं आहे. लग्न झालंय, दुसरं लग्न कोण करणार नाही. दुसऱ्या लग्नाला कोण भेटत. बॉब करा फक्त कमेंट. भाऊजी दादा विदा नका करू. बॉब सगळ्यांना बहिणीच्या नजरेने बघतो. हा, आणि बॉबी तू तुझ्या नजरेने माझी थिंकिंग सांगते का? बॉबी सगळ्यांना ना बहिणीच्या नजरेने बघतो. ओके, असं गर्लफ्रेंड. वाव, किती स्मार्ट दिसते, सो सुंदर दिसते. वाव, किती तारीफ करतोस मुलींची. म्हणजे रील वगैरे येते ना कोणाचा, तर अरे वाव किती मस्त दिसते मुलगी, किती छान दिसते असं बोलतो. म्हणजे आता त्याला तेवढा तरी हक्क पाहिजे की नाही बोल. हे भारी अरे तुझं, हे भारी होता. तेवढं तरी हक्क पाहिजे. हा नाही, तेवढा तरी पाहिजे म्हणून मी काहीच बोलत नाही. मी बोलते हा ठीक आहे चालेल, काय विषय नाही. बिचारायला ऍटलीस्ट बघून म्हणजे तारीफ करून पण मन खुश होतं तर ठीक आहे ना. माझी हमली रिक्वेस्ट आहे, लग्न करताना 10वेला विचार करा. एक गोष्ट आहे का ना, काय, हाऊ कुड यू डू दिस? हाऊ कुड यू डू दिस? हाऊ कुड यू डू दिस? मला काय आवडतं बोलते तेव्हा. थांब ऍक्च्युली ना मला येतं. हाऊ कुड यू डू दिस? जाम भारी बोलतो, जाम भारी. हाऊ कुड यू डू दिस?
काय बघ? हाऊ काय हाऊ तुमच्यासोबत असं कधी होतं का म्हणजे आपण काय बोलायला जातोय आपण कोणाला काय शिकवतोय आणि आपण विसरून जातो हाऊ कोल्ड थांब ना, परत बोल. हाऊ कुड यू डू दिस How? हाऊ कुड यू डू दिस हाऊ कुड यू असं डू होतं. दिस हाऊ कुड Formal यू होतं. हाऊ कुड यू डू दिस Are you comedy me? हाऊ कुड यू डू दिस जीप जाड आहे माझी जीप जाड आहे साल्या पातलो जाण्याने जी वळवतच नाहीये हाऊ कुड यू डू दिस सुपारी धुक्के आहे पण क्या आता जाम वडापाव वगैरे याच्या जे जे गोष्टी फेवरेट आहेत काय करणार बायको घरात जेवण करत नाही मग मला ऑप्शन काय खिशात पैसे सगळ्यांना नाही माहितीये मी खिशात proper- पैसे नाही बायको डाईट देत नाही बायको डेली खिचडी देते तर मला ऑप्शन फक्त वडापाव दिसतो याच्यात माझी चुकी आहे का नाही ना चांगली गोष्ट आहे आतापर्यंत तू वडापावच खाऊन जिंदगी जगलास ना हा मग जेव्हा माझी आई होती तेव्हा माझी आई मला काय काय खायला द्यायची क्या कर रहा है यार तू मतलब मजाक है क्या आणि तू माझी आई व्लॉग बघून जाम खुश होत असेल बरोबर ऍटलीस्ट कोणाला तरी खुश करतोस तू. ओ माय गॉड डायलॉग पे डायलॉग तू आता पटकन छोले वगैरे तर बनवतेस पण तुला माहितीये मला संध्याकाळी काय पाहिजे खायला मिसळ नाही सँडविच बापरे चिकन सँडविच मी तर काय नाही सॉरी मी किती एक्साइटेड होते यार, मी नेहमीच असते असं. तुला काय पण माझी जी बनवून बायको आहे ना ती चिकन सँडविच खूप म्हणजे खूप भारी बनवते चिकन चीज सँडविच आता ती छोलेमध्ये मला निपटवते पण संध्याकाळी ती चिकन हा कुठल्याच गोष्टीने खुश नसतो आणि मी संध्याकाळी एवढं आपण सगळं चिकन काय करते, सँडविच पण तो मला कधीच बोलत नाही की कोमल तू अरे एवढं सगळं काय करते कधी पण बोलायला गेलं तर एकच गोष्ट बोलले एवढी का मोठी गोष्ट आहे, सगळेच करतात हे बोल असं बोलतो हे लोकां- नाहीतर एवढं काय 2 जणांचं जेवण आहे असं हे लोकांसमोर सांगायची गरज आहे तुला नाही तू बोललास ना मला माहिती आहे. मला वाटतं लग्न झाल्यानंतर ना मी पहिल्यांदा हिच्या हाताचे छोले खात असेल खरंय का नाही नाहीये खरं तुला तर काय आठवतच नाही तर मग मी बोलूनच म्हटलं बस नाही. बोल मग बोल कधी खाल्लेले छोले नाही खाल्लं सांग तर तू काहीच नाही खाल्लं बिर्याणी शिवाय बोल ना मग बोल ना खरं खरं बोलतोय मी मला सांग मग मी कधी छोले खाल्ले तुझ्या हाताचे मला नाही ए पुरी मला नाही माहित वाव. रागवली नाही माहित बापरे अशी सायलेंट झाली म्हणजे रागवली आता कॅमेऱ्याच्या मागे मला जाम मस्का लावायचा बाबा कधी लावलास मस्त बापरे कोमल एवढं पण नको खोटं बोलू का एवढं पण नको खोटं बोलू खरंच एवढं पण खोटं बोलू नकोस ठीक आहे बाबा माझं प्रेम तुला माहितीये सगळ्यांना माहित आहे माझं प्रेम तुझं प्रेम सॉरी तू प्रेम करतो मी नाही करत मला आज भाकर आणि भाकर आणि छोले छोले ओके भाकर बघ बाप फुल याच्या पोलपाटच्या आणि गेली लाटून नाही गेली थापून गेली आणि पोलपाटवर मला नीट जमते थापायला असा विषय क्या बात आहे बसला खायला बाप यस मस्त गरम गरम भाकऱ्या आहेत आणि जाम भारी भाकऱ्या झाल्यात बघू शकतात कडक कडक आणि भाकरी घेतलेली आहे छोले आहेत इकडे लिंबू पिळ. माणसानी काय करावं माहितीये का माणसानी खाऊन माजावं माजून खाऊ नये काय नाही सांगू? माजून खाऊ नये माजून खाऊ नये नाही बाप थांब एक- कसंही काही टाकून माजू नये खाऊन माझ्यावर टाक कसंही काही करा पण माझा जरूर गाव बरे बाबा सो ह्याच्यानंतर काम माझं आहे झाडू वगैरे मारून पुसून काढायचं Yes. घरात साफसफाई कोमल भांडी घासेल आम्ही घरातले कामं करतो वाव रिअल वाला की टेस्टी आहे पण पण एक खरं सांगू? काहीतरी असतच हा तिखट आहे लिंबू पिळ छान झालंय फक्त झणझणीत झालंय आणि थंडीतून झणझणीत खावं आणि गेट खुलले पाहिजे ठीक आहे स्पायसी आहे ना मी लिंबू जास्त पिळला ना तू बोलला स्पायसीचा मग आता आंबट तिखट
लागतं. काय बोलते, भांडणं करू नको. आता मी बोलले हा की चल आता मला भांडे घासायचे काम आहेत मला आता. तर हा काय बोलतो मला की काम तर मला आहे मोठं, मला झाडू मारायचं. मी बोललं नेहमी तुझंच काम मोठं असतं. झालं. आता मी पूर्ण घर साफ केलं, बरोबर. घर कोण घाण करायला साफ करायला एवढं नाहीये साफ करणं. म्हणजे तुझं काम करतो, तुझं मी काम. त्याला खूप रिस्पेक्ट करते की तू करतोस. आता ऐक, पण ना तू माझ्या कामाला खूप कमी लेखतोस. मला हे लेखत आवडत नाही मी, कारण मी लेखक नाही आहे लेखायला. एवढं कमी लेखतं म्हणजे तू नाही आता लेखत, ऐका. कारण मी लेखक नाही आहे. माझी गोष्ट आहे का? हा तुझी गोष्टच आमच्या ऐकतोय, बोल. बास्केटमध्ये धुवायचे कपडे ठेवलेले असतात. हा तो मशीन मध्ये टाकतो. ओके. मशीन मध्ये टाकून वाळत घालतो. तर सगळ्यात मोठं काम जेवढं मी तर माझं तर काहीच काम नाही, पण याचं सगळ्यात मोठं ठीक आहे, काम चल आता माझ्याकडे घे. माझं म्हणणं असं आहे की ही जेवण करते, किचनचा जो डिपार्टमेंट आहे तो कोमलकडे. जेवण करणं, भांडी घासणं आणि किचन साफ करणं, आणि बाकी ऑल ओव्हर जे पण काही घरात आहे ना, काय ते उरलं माझं आहे. मी साफ करतो. म्हणजे कुठली गोष्ट इकडे तिकडे असेल तर नीट ठेवणं, सोफा साफ करणं, त्यानंतर वापस कपडे वगैरे प्रॉपर ठेवणं, 2-3 दिवसांनी झाडू मारणं. 2-3 दिवसांनी मारतो तू? हा म्हणजे आहे ते मला तर रोज मारावं लागतं. तू कधी झाडू मारते? मग घर असंच राहतं. झाडू मी वाव, मारतो. वाव. कोमल, खोटं बोलू नको. झाडू मी बॉबी मारतो. रोज किचन घाण होतं, रोज किचनला झाडू मारवतो, रोज बेडरूम घाण होतं, रोज बेडरूमचं झाडू मारावं लागतं. मी मारतो झाडू. फक्त झाडू 3 दिवसांनी कोणते मारतोस माहितीये का? तो बेडरूम आहे, त्या बेडरूमचं युज होत नाही. अय्या कोमल, खोटं बोलते तू आता. त्या बेडरूमचं युज होत नाही म्हणून तो बेडरूम म्हणजे हा 3 दिवसांनी मारतो बाकी सगळंच, पण मला रोज मला मारावं पहिला लागतं. कम्प्लीट करू दे. हा मला तर आता हे हॉल घाण झाला, आता हॉलचं पण झाडू मला मारायचं कधी की नाही? दिसली नाही तू झाडू मारताना. तुला मी काहीच करता दिसत नाही बाब. मला माहित नाही मी काय करते का नाही. ऐका. मी एक्झिस्ट झाडू माझं काम आहे. झाडू मारून फिनेल वगैरे टाकून बघा, 2 बेडरूम आहेत, किचन आहे आणि हा हॉल. हे पूर्ण किती मी हळूहळू पुसतो. किती पकाव आहेस तू भाऊ. अरे पण मी सगळं काम करतो. झाडू मारणं, लादी पुसणं, घर साफ ठेवणं. ऐक. तू कधी मला सांग, थांब, किचनच्या अलावा तू कधी झाडू मारले नाही, तू एक कधी घर पुसले मला सांग. सगळ्यात मेन गोष्ट, बोल बोल. तू काम करतो मी काम करते, हम्म, बरोबर. हम्म. तुझं संसार आहे माझा संसार आहे. आता नीट ऐक एक गोष्ट. तर हे काय हे गोष्टी ना मोजवल्या नाही पाहिजे की कोण काय करतं बाप. पण काय तू नाही मला करत. अशी का बोललीस मला झाडू? नेहमी बोलतोस की कोमल मी हे सगळं काय करतो. अरे आपला संसार तुला कर, आता तू करतोयस, चांगली गोष्ट तू करतो. सगळ्यांनी नवरे नाही करत, पण सगळ्यांचे नवरे म्हणजे वेगवेगळ्या कामाला जातात, सगळ्यांचं वेगवेगळं हे असतं. तर मग आपलं कसं आपण सगळे सोबत आहेत दोघं सुद्धा, मग दोघं मिळून केलेलं एवढं मोठी गोष्ट नाहीये ती. मी काही त्याच्या- आणि दोघंही करतात, दोघांचं संसार आहे. तू केलं तर म्हणजे मी असं नाही की त्याच्याबद्दल मी केलं, बोलतच मी केलं. नाहीये. पण झाडू तू कधी मारले मला ते सांग. झाडू आणि तू पोचा कधी मारलाय? मी काहीच करत नाही. अरे सिरियसली बोलतोय मी करतो ना, हे माझं आहे ना, हा डिपार्टमेंट माझा आहे ना, मी करतो. मग तू काय बोलते की तू पण करते? म्हणजे सर्व तू करते आणि मी बसलेला असतो? हा नाही मी काहीच करत नाही बाब. अय्या मी असं बोलतच नाही की तू काहीच करत नाही. तू मला खूप दिवसापासून बोलतोय. काय पण मी असं बोलतच नाही तू काय नाही करत. मी आधीपासून बोलत आलोय की किचनचं डिपार्टमेंट तुझ्याकडे असतो. मला तू सांग ना, तू झाडू कधी मारले? बाबा फक्त झाडू मारणंच काम नाहीये, घरात खूप मोठं काम हा असतं. सांग, खूप मोठं काय आहे सांग. बाथरूम घासणं असतं. हा, आणि ते आमच्या घरी कामवाली नाहीये. सगळ्यात मेन गोष्ट, आम्ही दोघंच राहतो म्हणून आम्ही कामवाली नाही ठेवल्या नाही. आणि तसं पण म्हणजे जरा आता कामामध्ये एका बिझी आहेत, तर म्हणून विचार केला आम्ही टायमावर नसतो घरी. तर त्यामुळेच तेच विषय आहे की आम्ही कामवाली वगैरे नाही, आम्हाला पहिल्यापासूनच नाहीये. आम्ही पहिले फॅमिली राहायचो तेव्हा होती, जेव्हा बनवायला पण होते, घर साफ करायला पण आता आम्ही दोघंच राहतो म्हणून आम्ही नाही ठेवलं. बाथरूम घासणं असतं, म्हणजे ज्या बाई काय आहेत त्यांना समजत असं, फक्त झाडू मारणं स्टॅम्प आला, फक्त झाडू मारणं काम नसतं. कर एक्सप्लेन. बरोबर. बाथरूम, अजून बाथरूम, किचन, भांडे घासणं, अजून ते किचन रोज आवरायचं, रोज घासायचं किचन, रोज घासते मी किचन. फ्रीज साफ करणं, फ्रीज मध्ये जे पण सामान असेल ते नीट ठेवणं, खूप काम आहेत. ते मोजायला गेलं तर कमी नाही आहेत. फ्रीजचं बाहेरचं मी साफ करतो, पुसून काढतो फ्रीज. माझं म्हणणं आहे तू मोजवू नको. मग तू मोजवते तर मी नको मोजू. मी मोजवलंच नाहीये. तू सांगते ना, मग मी पण करतो हे एक्सेप्ट कर. मी काय बोलले ऐक. की असं नाही की तू ऐक. एकटीच काम करते. माझं म्हणणं हे की तू एक्सेप्ट कर की मी ही काम करतो. ऐक मी काय हा. बोलले, मी एक्सेप्ट आहे, मी एक्सेप्टच करते. मी तर अख्ख्या लोकांना सांगते की माझा नवरा काम मग मी पण करतो. अख्ख्या लोकांना तू कधी सांगतो. ऐकलंस मी बोललेलं की
की कोमल कधी मी बोलले की बॉब काहीच करत नाही. मी सगळ्यांना कधीही सांगते की बॉब माझं सगळं काही कामं करतो, मला मदत करतो. मी ही गोष्ट नेहमी बोलते. अरे मी तुला ते बोलतच नाहीये. नाही, तू मला बोलतो फक्त मग तू बिर्याणीच माझ्या खाऊ कामांमध्ये घालते. पण तू ते काम करते असं का बोलते? नाही, बिर्याणीच खाऊ घालते, फक्त हेच करते. ते लोकांना माहिती आहे. एवढं करून सुद्धा तू मला बोलतो तर मला वाईट वाटणार ना. लोकांना माहितीये कोमल, आणि तुलाही माहितीये मी मस्ती करतो. ओके, मस्ती नाहीये ही. आणि असं असेल तर मी नाही करणार मस्ती. नको करू मस्ती, मला नाही आवडत. लोकांना माहितीये. कोणाला मग माहिती? का हसत कोण नाही, होती? सगळ्यांना वाटतं की रिअल वाली गोष्ट आहे ही सगळी. मग तू का हसत होती? मी बिर्याणी करतो तर हसते कशाला? हसू नको मग, तू नुसतं मग बिर्याणी त्यांना बिर्याणीच माहितीये करतोस की तू. मी मस्ती करतो, आणि कोण दिवस रात्र बिर्याणी नाही खाऊ शकत, त्यांना पण तू माहिती काय आहे. बोलला की हा, तू काय बोलला मगाशी, मला त्या गोष्टीचं हट झालं. बोल काय बोललो मी तू काय तुला? बोललास काय? की माझी मम्मी मला सगळं काय खाऊ घालायची, सगळं बनवून, आणि मी करत नाही, याचा अर्थ असं? असं मी काहीच बोललो नाहीये. बापरे, हे काय आता? सगळं करून तू मला असं बोलतो ना. ठीक आहे, मी यापुढे नाही करणार मस्ती. जर तुला असं हर्ट मस्ती होत तर असेल नाही तर वाटली मला. ठीक आहे, चालेल. आता ही रडली तर आता तुम्हाला काय वाटेल की मी हिला हर्ट करतो, बरोबर आहे. मी मस्ती करतो की बिर्याणी वगैरे बनवून, तुम्हाला म्हणजे नाही समजत आहे का? म्हणजे मस्ती वगैरे करतो, आणि तुम्ही स्वतः पण कमेंट्स वगैरे करता की अरे असे ब्लॉग्स वगैरे बघायला आवडतात, तर मी त्या हिशोबाने मस्ती करतो. आणि मला बोलायचा उद्देश खरं तर असं नाहीये की हिला हर्ट होईल. मी असंच बोललो की बाबा मम्मी बघेल तर खुश होईल. त्याच्यानंतर वापस हिला आता सतवतो थोडा की अरे माझी मम्मी मला छान छान द्यायची, ही काहीच देत नाही. मी त्या प्रकारे बोललो. ओके, आणि जर असं असेल तर मी सिरियसली काहीच बोलणार नाही. मी गप्प बसत जाईल. तू बोलशील तसा ब्लॉग शूट करेल तुझ्या हिशोबाने. मी अजून काय नाही बोलू शकत. अजून मी काय बोलू शकतो? मी जर बोलतो मस्ती करतो तुला त्या गोष्टीचं हर्ट होतं तर मग ब्लॉग तू बोलशील तसं आपण शूट करूया. ते पाहिजे मला ते मी आता तुला एकदम कधीही जेन्युअनली बनवून कमेंट देते. करून सांगा तुम्ही की तुम्हाला हे म्हणजे काय वाटलं. मी जेव्हा हिला असं बोललो की अरे माझी मम्मी मला छान छान खायला द्यायची, तू काय देतच नाही, ह्याच्यावरनं तुम्हाला हे जेन्युअनली वाटलं की तुम्हाला वाटलं बॉब मस्ती करतोय, हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मला हे असं बोलायचा उद्देश नव्हता. माझ्या बाबांना माहिती, माझ्या बाबांची शपथ, मला असा काहीच उद्देश नाहीये की तुला हर्ट होईल, हर्ट करेल. मी नेहमी मस्ती करत असतो आणि मी मस्ती करतो. आणि मला असं वाटतं की थोडंसं इंटरेस्टिंग हवा ब्लॉग, थोडं कॉमेडी हवा, तुझी जरा मजा घ्यावी. असं नाहीये की रेसिपी दाखवते तर फक्त रेसिपी दाखव, जरा बोर मला नाही आवडत, म्हणून मी थोडीफार मस्ती करतो. आणि जर तुला या गोष्टीचा हर्ट होत असेल तर मी यापुढे काहीच बोलणार नाही. मला तर वाटतं मी ब्लॉगच नको करायला. खरं तर तू करत जा, मी कॅमेरा पकडेल तुझ्या हिशोबाने. बघतो असं वाटत. बोल आता, काय बोलू? बोल, तुला काय बोलायचं ते बोल. ठीक आहे, जाऊ दे आता काय. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. जरा कोमलची आणि माझी दुपारी भांडणं झालेली, पण ठीक आहे, नवरा बायकोची भांडणं होत असतात. थोडस सॉल्व्ह केलं. ती माझ्याकडे आली, जरा पाय वगैरे माझे पकडले आणि मला बोलली सॉरी वगैरे. तर मी बोललो जाऊ दे, माफ करायला पाहिजे, बायको माझीच आहे शेवटी. सो माफ केलं तिला. बनवलं कोमलला. हा, चिकन चीज सँडविच. कट्टी होती ती बट्टी झाली ना, बट्टी झाली. मग आता मग 3 वर्ष येते, भांडू नका मग हिला बोललो मी, एकदम आनंद. आणि हिला मी हे पण बोललो की तोंड दाखवू नको नवीन वर्षी, पिढ्या येते मागणं आपल्या ती सगळी निघून निघून जाऊ दे. सगळी या 24 ह्याच्यामध्ये, बरोबर, 25 ह्याच्यामध्ये एकदम असा आनंद यायला पाहिजे आनंद यायला ना, पाहिजे. की मावळला नाही पाहिजे. बस तुझा आशीर्वाद असू दे. हाय, माझा आशीर्वाद आहे तुमच्या दोघांच्या पाठी. बस.